हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सई योग साधना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर काम करणारी आणि आपल्या शरीराला खूप फायदे मिळवून देणारी एक मुद्रा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जसं की आपण यापूर्वी सुद्धा या विषयावर बोललो आहोत की योगशास्त्रामध्ये कमीत कमी 100 मुद्रा सांगितलेल्या आहेत ज्या आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर काम करतात आणि शरीराला निरोगी राहण्यासाठी मदत करतात। तर आज आपण जी मुद्रा पाहणार आहोत ती मुद्रा आपल्या शरीरावर महत्त्वाचे जे अवयव आहेत त्यावर सक्रियपणे काम करते आणि त्या अवयवांना कार्यान्वित राखण्यासाठी मदत करते। तर आधी आपण बघूया या मुद्रेमुळे फायदे काय होतात ते। तर या मुद्रेचा परिणाम हा यकृत आणि स्वादुपिंड म्हणजे लिव्हर आणि गॉल ब्लॅडरच्या कार्यप्रणालीवर होतो। त्यांचं कार्य सुधारतं आणि त्यापासून निघणारे स्त्राव हे नियंत्रित करते ही मुद्रा। त्यामुळे डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे आपलं अन्न पचन सुधारण्यासाठी, त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा जो त्रास होतो तो कमी होण्यासाठी आणि कॉन्स्टिपेशनमुळे होणारे मूळव्याधीसारखे जे त्रास आहेत ते सुद्धा या मुद्रेच्या अभ्यासाने नियंत्रणात येऊ शकतात। तसेच मायग्रेन जे पित्त वाढल्याने होतं तर ते सुद्धा यामुळे कंट्रोलमध्ये येतं। त्याचप्रमाणे हृदयाशी संबंधित सर्व विकार या मुद्रेच्या अभ्यासाने नियंत्रणात येतात। त्याचप्रमाणे आपला जो पेल्विक एरियाचा भाग आहे त्या भागावर ही मुद्रा काम करते। त्यामुळे मेन्स्ट्रुअल पिरियड किंवा मासिक पाळीशी संबंधित जेही विकार आहेत, PCOD, पाळीमध्ये दुखणारं पोट किंवा कष्टार्थ आणि त्याचप्रमाणे इन्फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी जर काही इश्यूज असतील मेन्स्ट्रुअल सायकलशी संबंधित तर ते जे विकार आहेत किंवा त्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा अपान मुद्रेच्या अभ्यासाने कमी होऊ शकतात। तर ही मुद्रा आता तुम्हाला कळालीच आहे। या मुद्रेचं नाव आहे अपान मुद्रा। तर ही मुद्रा करायची कुणी आणि करायची कुणी नाही यासंबंधी आपण आधी बोलूया। तर प्रत्येक जण, प्रत्येक वयाची व्यक्ती ही मुद्रा करू शकते। फक्त प्रेग्नन्सी म्हणजे पहिल्या महिन्यात कन्सीव झाल्यापासून 8व्या महिन्यापर्यंत ही मुद्रा करायची नाहीये। गरोदर स्त्रियांसाठी ही मुद्रा करणं योग्य नाही। पण हीच मुद्रा जर 9व्या महिन्यामध्ये त्याचा नियमितपणे अभ्यास केला तर ती मुद्रा खूप गरोदर स्त्रियांसाठी उपयुक्त ठरते। कारण पेल्विक एरियावर याचं काम होतं आणि त्यामुळे कष्टार्थ सारखे जसे विकार कमी होतात तसेच सहज प्रसूती होण्यासाठी, नॉर्मल डिलिव्हरी जी म्हणतो आपण, त्यासाठी आपण ह्या मुद्रेच्या अभ्यासाने नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि त्याचा परिणाम पण उत्तमरित्या आपल्याला पाहायला मिळतो। तसेच ही मुद्रा जशी कॉन्स्टिपेशनवर काम करते याचाच अर्थ ज्यांना लूज मोशन्स, डायरियासारखे विकार आहेत त्या लोकांना सुद्धा, त्या व्यक्तींना सुद्धा ही मुद्रा करायची नाही। तर या मुद्रेचा वेळ कोणता आहे? आपला जो सकाळी योगाभ्यासाचा वेळ आहे त्याच्यानंतर आपला सूर्यनमस्कार, प्राणायाम हे सगळे योगाचे आपला अभ्यास झाल्याच्या नंतर अपान मुद्रा करावी किंवा सकाळी नाही जमलं त्या लोकांनी संध्याकाळी केली तरीही चालतं। बसण्याची स्थिती आपल्या इतर मुद्रेप्रमाणे, प्राणायामाप्रमाणे अर्धपद्मासनात, पद्मासनात किंवा वज्रासनात बसल्याच्या नंतर आपल्याला मधले 2 बोट आणि अंगठा एकमेकांशी जोडायचा आहे। आपले बाकीची 2 बोटही सरळ असतील आणि अशी मुद्रा, अशी बोटांची स्थिती घेतल्यानंतर ते आपल्या दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचेत। आता ही मुद्रा करत असताना आपले जे 2 बोट आणि अंगठा आपण एकमेकांशी जोडले आहेत ते हलकेशे जेंटल प्रेस करणं हे गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला दीर्घ श्वास आत, दीर्घ श्वास बाहेर, आपल्या श्वासावर लक्ष
केंद्रित करून ही मुद्रा करायची आहे। तर ह्या मुद्रेचा कालावधी काय आहे, तर कालावधी आहे कमीत कमी 10 मिनिटासाठी ही मुद्रा केली तर याचे फायदे आपल्याला चांगले मिळतात। पण जर मेडिटेशनमध्ये आपण अर्धा तास बसणार आहोत किंवा थोडंसं जास्ती कालासाठी आपल्याला मेडिटेशन करायचं असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही ही मुद्रा धारण करून मेडिटेशनचा अभ्यास करू शकता। तर तुम्हाला आता या मुद्रेचे फायदे तर कळालेले आहेत। परत एकदा आपण ही मुद्रा कशी लावायची ते बघूया। मधली 2 बोट आणि अंगठा एकमेकांशी जोडायचा आहे, बाकीची 2 बोटं सरळ असतील, हात मांडीवर, आणि जे बोट आपण एकमेकांशी जोडलेत त्यांना हलकसं प्रेस करायचं आहे। तर अपान मुद्रेशी संबंधित ही माहिती जर आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।